आपला भारत जगात मान. विसरू नका त्या वीरांना, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाने चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. आपला स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आपला भारत देश विविधतेत एकता असलेला एक आगळा वेगळा देश आहे. आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेतोय ते आपल्या वीरांच्या बलिदानामुळे. तेव्हा आपणही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन, तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू. प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू. जय हिंद, जय भारत. जगुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे अनुष्का जयवंत महाडिक. मी आज तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. हे स्वातंत्र्य फक्त फडकवण्यासाठी नव्हे तर ते जपण्यासाठी आहे. हे स्वातंत्र्य फक्त फडकवण्यासाठी नव्हे तर ते जपण्यासाठी आहे. स्वातंत्र्य दिनी झेंडा फडकतो, गीत वाजतात, भाषणं होतात, जिलेब्या वाटल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरलं जातं सगळं. मला सांगा, हेच का स्वातंत्र्य? मित्रांनो, तुम्ही सांगा, स्वातंत्र्य म्हणजे काय? फक्त घोषणांची आरोळी का फक्त झेंड्याच्या छायेत सेल्फी? नाही रे नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या जमिनीवर गर्वाने उभं राहण्याचा अधिकार, स्वतःचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य. पण आज भेदभाव अजून आहे, भ्रष्टाचार वाढतोच आहे आणि स्त्री अजूनही भीतीत जगत आहे. सीमेवर सैनिक मरतो आणि आपण IPL बघतो. कोणी तुमच्यासाठी फासावर गेला का? आणि आज आपण फॉरवर्डच्या बटनावर देशप्रेम मोजतो. भगतसिंग म्हणतात, मी रक्त दिलं, तुम्ही फक्त शपथ तरी घ्या. भगतसिंग म्हणतात, मी रक्त दिलं, तुम्ही फक्त शपथ तरी घ्या. नेताजी म्हणतात, मी युद्ध केलं, तुम्ही निदान खरं तरी बोला. नेताजी म्हणतात, मी युद्ध केलं, तुम्ही निदान खरं तरी बोला. आणि आपण काय करतो? नक्कल करतो, अपमान करतो आणि म्हणतो हे तर सगळेच करतात. मग मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाला फक्त एक सण म्हणायचं का? हा दिवस साजरा नाही तर तो जागवायचा असतो. हा दिवस साजरा नाही तर तो जागवायचा असतो. हा दिवस डोळ्यात नाही मनात असायला हवा. हा दिवस डोळ्यात नाही मनात असायला हवा. जाता जाता मी एवढेच बोलेन की भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. जय हिंद, जय भारत. जमाने से ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो ये है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे भाई और बहनों, मेरा नाम वेदिका है. सबको मेरा नमस्कार. सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. दोस्तों, आप तो जानते हैं कि आज हम भारत के 80वें स्वतंत्रता दिवस का जश्न मनाने के लिए यहाँ एकत्रित हुए हैं. भारत देश को 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के चंगुल से आज़ाद हुआ था. भारत देश को आज़ाद कराने के लिए अनेक स्वतंत्रता सेनानियों ने अपना जीवन देश के लिए समर्पित किया था. दोस्तों, आज सबसे पहले हम उन स्वतंत्रता सेनानियों को नमन करते हैं. यह दिन हमें महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य तिलक ऐसे सैकड़ों स्वतंत्रता सेनानियों के त्याग, तपस्या और बलिदान की याद दिलाता है. इन वीरों के लिए मैं कुछ लाइनें कहना चाहूंगी. गुलाम बने इस देश को, आजाद तुमने कराया है, दिल से तुमको नमन है करते, ये आजाद वतन जो दिलाया है. और मैं अपने भाषण का समापन एक शायरी से करना चाहूंगी.
तिरंगा लहराएंगे, तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे। वादा करो इस देश को, वादा करो इस देश को, दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे, दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे। जय हिंद, जय भारत।